नमस्कार मंडळी, प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते। आज आपण बनवतोय बटाटे आणि ब्रेडपासून एकदम भन्नाट असा चाट बनवतोय। तर ही रेसिपी आपण कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात बनवणार आहोत। तर रेसिपी बनवण्यासाठी मी इथे 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, ते स्मॅश करून घेऊयात। आता मी इथे हाताने स्मॅश करते, तुम्ही स्मॅशरचा वापर करू शकता। यामध्ये इथे बारीक कट केलेला कांदा, इथे किसलेलं गाजर घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा अद्रक आणि मिरचीची पेस्ट। त्यामध्ये बघू शकता मी इथे सर्व मसाले घातलेले आहेत। हे मसाले अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा आमचूर पावडर घालून थोडी कोथिंबीर घालून छान असं आपण मिक्स करून घेऊयात। आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता बघू शकता हे सर्व बॅटर आपले इथे रेडी झालेले आहेत, बाजूला ठेवून देऊयात। दुसऱ्या एका भांड्यामध्ये बारीक चिरलेली काकडी घालून घेऊयात। त्यामध्ये उकडलेलं बीट घातलेलं आहे, जे मी इथे चिरून घेतलेलं आहे। आता सोबतच आपल्याला त्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे। आता हे सर्व आपल्याला थोडासा चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपलं बटाट्याचं मिश्रण आणि सॅलड तयार झालेलं आहे। आता या ठिकाणी बघू शकता एका प्लेटमध्ये मी 3 ब्रेडचे स्लाइस घेतलेत, त्यावरती आपल्याला बटाट्याचे मिश्रण लावून घ्यायचं आहे। हाताने दाब देत देत छान मिश्रणाचे ब्रेड स्लाइस तयार करून घ्यायचे। तवा अगोदरच गरम करून घेतलेला आहे, त्यावरती चमचाभर तेल घालून घेऊयात। तेल चांगलं पसरून घेतलेलं आहे, त्यावरती आपण जे तयार केलेले ब्रेडचे स्लाइस आहेत ते अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचे। आता ब्रेडच्या वरती सुद्धा आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे हे जे स्लाइस आहेत ते आलटून पालटून छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे। आता मस्त असे हे रोस्ट करून झालेले आहेत, बघू शकता। खूप कमी वेळात होणारी रेसिपी आहे, मुलांना खूप आवडेल, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। आता मी रोस्ट केलेले ब्रेडचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि सर्विंग प्लेटमध्ये काढलेले आहेत। आता यावरती आपल्याला सॅलड जे बनवलं होतं त्याचं टॉपिंग करून घेऊयात। आता छान अशा प्रकारे टॉपिंग करून झाल्यावर त्याच्यावर लहान मुलांना जे चीज आवडतं ते आपल्याला याच्यावरती किसून घालायचं आहे। आता तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा ही रेसिपी खूप भन्नाट लागते आणि खूप छान लागते। आता यावरती आपल्याला हिरवी चटणी आणि सॉस घालून घ्यायचं आहे। तर हिरव्या चटणीचा व्हिडिओ त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता यावरती पुन्हा एकदा मी चिंच गुळाची चटणी घालून घेणार आहे। या पद्धतीने आपल्याला हे सॅलड तयार करायचं आहे। मस्त असा चाट घरच्या घरीच तयार होतो। आता यावरती आपल्याला गार्निशिंगसाठी बारीक शेव घालायची आहे, मसाला डाळ घालायची आहे आणि कोथिंबीर घालायची आहे। आता वरतून छान असं थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे, थोडासा चाट मसाला पुन्हा एकदा स्प्रिंकल करून घ्यायचा आहे। तर आपली इथे टेस्टी आणि खूप सोपी अशी क्रिस्पी चटपटा चाट तयार झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी मुलांना मधल्या वेळेत किंवा कोणत्याही बर्थडे पार्टीला स्टार्टर म्हणून बनवू शकता। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत, तोपर्यंत धन्यवाद।